विराटनगरी वाई येथे शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वात भव्य रॅली व प्रचार सभा गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी साठे मंगल कार्यालय वाई येथे संपन्न झाली. नमस्कार, मी संजीव महामुनी, युवा मराठी न्यूज, सातारा जिल्हा प्रतिनिधी. वाई नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. वाईच्या महागणपती घाटावर गणपतीचे दर्शन होऊन रॅली प्रचारस्थळी पोहोचली. सभेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, महिला जिल्हाप्रमुख सौ शारदाताई जाधव सातारा, कामगार सेना जिल्हाप्रमुख योगेश आनंदराव फाळके, वाई तालुकाध्यक्ष रवींद्रप्पा भिलारे, विधानसभा वाई अध्यक्ष प्रताप भिलारे, शहराध्यक्ष गणेश सावंत, तालुका संघटक युवराज अण्णा कोंढाळकर, युवा तालुकाध्यक्ष वाई गणेश पवार, उपशहर प्रमुख वाई रणजित गाडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेचा विषय निश्चित असल्याचे अधोरेखित केले. हे पाहण्याचं दुर्दैव म्हणजे आपल्याला पाहता आलं नाही. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा रेसमधून बाहेर गेला. परंतु साहेब, मी आज सर्व शिवसैनिकांच्या साक्षीनं तुम्हाला एक सांगू इच्छितो, गेल्या वर्षीची नगराध्यक्ष पदाची गतवेळची जी निवडणूक झाली त्यात नगराध्यक्ष फक्त 1 मतात निवडून आला होता, फक्त 1 मतात भाजपचा. परंतु आता जरी आपल्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसला तरी वाईचा नगराध्यक्ष कोण होणार हा निर्णय शिवसेना घेऊ शकते. साहेब, आम्ही अजून कुणाला शब्द दिला नाही, काही केलेलं नाही. परंतु तुम्ही जे सांगाल, तुम्ही जो आदेश द्याल त्याला आपल्या सगळ्या उमेदवारांचे, आपल्या शिवसेनेचं मतदान हे त्या नगराध्यक्षाला होईल. म्हणजे आमच्याकडे आज उमेदवार नसला तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवायची ताकद आमच्याकडे निश्चित आहे. आता आपण जे साहेब उमेदवार उभे केलेत ते सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की फॉर्म काढायच्या दिवशी सर्व उमेदवार आणि पदाधिकारी आम्ही एकत्र बसलो होतो. सर्व पदाधिकारी उमेदवार आम्ही साहेब एकत्र बसलो होतो. फॉर्म काढायच्या दिवशी सगळे प्रकार झाले. सर्व उमेदवारांना कुणाला धमकी झाली, कुणाला आमिष झालं, काय झालं. पण सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार जरी असले तरी एकाही उमेदवारानं कुठल्याही धमकीला, आमिषाला भीक घातली नाही. आणि या शिवसेनेत सगळ्यात मोठं पद असेल तर माझा शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद आहे. हे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं ते आत्मसात आणून त्याप्रमाणे शिवसैनिकाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर या ठिकाणी गेली 3-3.5 वर्ष आम्ही सगळेजण मंडळी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो. निवडणूक वाई नगरपालिकेची आहे. बोललं पाहिजे की फसगत आपली झाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या बाबतीत. म्हणजे अपेक्षित नव्हतं. आता उमेदवार नगराध्यक्षाचा आणि 10 नगरसेवकांचे उमेदवार आपण लढायचे अशी चर्चा झाली, अर्ज भरले. काय एका रात्रीत झालं कुणालाच कल्पना नाही. आणि अर्ज माघार घ्यायच्या दिवशी मला 3-3:15 वाजता फोन आला, म्हणजे आपला उमेदवार वाईकनं माघार घेतला. मी म्हणलं असं कसं झालं? नाही म्हणजे आता ठीक आहे, त्या कोण म्हणते परस्पर वडिलांनी काढला, कोण म्हणते परस्पर उमेदवारांनी काढला, काय आता ठीक आहे, त्या गोष्टीच्या खोलात आम्ही निवडणूक झाल्यावर जाऊ. पण अशी फसगत राजकारणात करणं योग्य नाही. पक्षानं तुमच्यावरती विश्वास टाकला होता. तुमच्यावर विश्वास टाकून जिल्ह्यातल्या नेत्यांनी, पक्षांनी तुम्हाला अधिकृत एबी फॉर्म दिला होता. तुम्हाला नव्हतं लढायचं ना, त्याच वेळी सांगायचं माझ्या जागी दुसऱ्या कुणाला तरी द्या, नाही तर डमी अर्ज भरून द्यावा. आम्ही विश्वास ठेवून डमी अर्ज सुद्धा भरला नाही का? तर आता पूर्ण ताकदीनं ही नगराध्यक्षाची जागा या ठिकाणी आपल्याला लढवायची आहे. पण ठीक आहे,
एक वेळ फसगत होऊ शकते, सारखं सारखं तसं होत नाही. पण काल झालेली शिवसेनेची जी फसगत आहे त्याचा निश्चितपणानं व्याजासह परतावा नजीकच्या काळामध्ये शिवसेना केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. एक वेळ लढत नाही म्हणून सांगितलं असतं तर चाललं असतं, पण लढतो म्हणायचं हा एक प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. आणि मी शिवसैनिकांना आमच्या सगळ्या सांगेन, पदाधिकाऱ्यांना सगळ्या सांगेन की हे मनामध्ये ठेवा आणि वेळ आल्यानंतर, योग्य वेळ आल्यानंतर या गोष्टीची परतफेड पक्षाच्या वतीनं निश्चितपणाने आपण करू. आता पक्षानं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्यांच्यावरती पक्षाची शिस्तभंगाची कारवाई मध्यवर्ती कार्यालयाकडून झालेली आहे. पण ठीक आहे, आता जे उमेदवार आपले साथीच्या साथी आहेत, पूर्ण ताकदीनं या साथीच्या साथी उमेदवारांच्या पाठीमागं पक्षाची ताकद, वाई नगरवासियांची ताकद आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकजुटीनं उभा करायची. इतक्या जणांनी सांगितलं, साहेब शिंदे साहेबांनी एवढी कामं दिली, पालकमंत्र्यांनी एवढी कामं दिली, वाईमध्ये ह्या वॉर्डामध्ये एवढं काम केलं. आज त्या कामाचं रूपांतर मतामध्ये करण्यासाठी तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे. सगळाच काय डामडाऊन केला म्हणजे मतं मिळतात असं नाही. आपल्याला घराघरामध्ये जाऊन मतदाराला भेटून माझी उमेदवारांना सूचना राहील की तुम्ही फार मोठ्या पदयात्रा, फार मोठ्या सभा, फार मोठ्या मिरवणुका काढण्याच्या ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांना घ्या, प्रत्येक कुटुंबात जावा, प्रत्येक मतदारापर्यंत जावा. तुम्ही काय करणार आहात, तुमच्या लोकांचं ध्येय वाई नगरासाठी, वाई नगरवासियांसाठी काय असणार आहे हे प्रत्येक मतदारापर्यंत या ठिकाणी जाऊन तुम्ही सांगा. आणि ठामपणानं मी वाईवासियांना, वाईकरांना सांगतो की या वाई नगरपालिकेमध्ये उभा असलेल्या शिवसेना उमेदवारांच्या पाठीमागं शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचा सहकारी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही दोघंही या सर्व उमेदवारांच्या पाठीमागं ठामपणानं पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभा आहोत. मला आता कोणीतरी सांगितलं की कुठेतरी काल एखाद्या प्रचाराच्या रिक्षेची कुठं वायर काढली, काय काढलं, ठीक आहे, असल्या किरकोळ गोष्टी समजा कोणी करत असेल तर मी प्रशासनाला योग्य त्या सूचना देईन. पण आपण लोकांच्या पुढे जाताना आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर वाईसाठी आम्ही काय करणार आहे, वाईसाठी आमचं पुढच्या 5 वर्षाचं नियोजन काय असणार आहे, ज्या वॉर्डातनं आपले नगरसेवक उभा आहेत त्या वॉर्डासाठी आम्ही काय करणार आहे. एसटीपी प्लॅनचं कोणी उदाहरण सांगितलं, त्यांच्यावर कारवाई पक्षाने केलेली आहे. आणि एक व्यक्ती गेला म्हणून काय पक्ष कुठे थांबत नसतो. एक व्यक्ती गेला जरी असला तरी सुद्धा पक्षाच्या वाढीवरती त्याचा परिणाम होणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने ही नगरपालिका लढतोय आणि आपण बघितलं असेल आजचं वातावरण, लोकांच्या मधला उत्साह कसा आहे, उमेदवारांच्या मधला उत्साह कसा आहे. उलट सामान्य वाईकरांच्या मध्ये चीड आहे की पक्षाच्या पाठीत अशा व्यक्तीने खंजीर खुपसला, पक्षाकडनं विश्वासानं उमेदवारी घेतली आणि शेवटची 5-10 मिनिटं बाकी असताना अशा पद्धतीने फसगत करणं हे योग्य नाही. पक्ष त्याचा निश्चितपणाने त्यांच्यावर कारवाई करेल. शिवसेना जरा भाजपवर जास्त राहिले असं वाटतं का? असं काय नाही. हे बघा, शेवटी महायुती करायचा आम्ही प्रयत्न केला, सगळीकडेच केला, नाही होऊ शकली महायुतीची, काय जागा वाटपावरनं नसेल झाली, कशावरनं, पण आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आम्ही लढू. पक्षाची ताकद तुम्हाला वाढलेली या अटीच्या अटी नगरपालिकेमध्ये दिसेल. आता रवींद्र बिहारींनी सांगितलं की आम्ही पाठिंबा ज्याला देणार तो पुन्हा देणार पाठिंबा. मी त्यांना सांगितलंय पक्षाचा निर्णय होईल, पक्षाचा जो निर्णय ठरल वर्षा नेत्यांशी चर्चा केल्यानंतर. आता उद्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांची फलटणला एक सभा साहेबांची आणि कराडला एक सभा आहे. मला जर वेळ मिळाला तर मी ही साहेबांशी बोलणार आहे, कारण असाच प्रसंग साताऱ्यामध्ये आहे, असाच प्रसंग वाईमध्ये आहे नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत. साहेबांशी चर्चा करू आम्ही, साहेब जे सांगतील त्याप्रमाणे धोरण ठरवू. पर्यटनचं आता इलेक्शन झाल्यावर बोलू. आता हे सगळं निवडणुकीचा माहोल आहे.